लघु पाटबंधारे योजना करून आदिवासींना पाणी आणि त्याचबरोबर विकास देण्याचा प्रयत्न हा 2011 साली त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या सारस्ते गावात करण्यात आला। मात्र इतके वर्ष होऊनही जमीन भूसंपादन होऊनही या शेतकऱ्यांना कुठलाही मोबदला मिळाला नाही, पाणी मिळालं नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची शेतीसुद्धा हिरावून घेतली। अनेक वर्षांपासूनचा हा संघर्ष आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया। नेमका काय अडचणी झाल्या, काय आत्ता एक वर्षापूर्वी हा आदेश या ठिकाणी झालेला होता, सरकारने भूसंपादन करण्याचा प्रयत्न केला, मात्र यामुळे तुमचं काय नुकसान होतं? तुम्हाला शेती करता येते? आम्हाला शेती कशी करता येईल हो? आज पहिल्यापासून जे काम चालू झालेलं आहे कितीला 2011 ते 12 या कालावधीमध्ये आमचं हे काम सुरू झालेलं होतं। परंतु हे काम आज आम्ही शेतकरी आहे, हे पूर्ण भूमिहीन आहे। आम्हाला भूमिहीन म्हणजे आम्हाला स्थलांतर व्हायची पाळी आहे। आम्हाला स्थलांतर केल्याशिवाय आम्हाला कोणताही जगण्याचा काही आधार सरकार नाही। सरकार आमच्या पाठीशी नाही। सरकारने आम्ही वेळोवेळी मंत्रालयामध्ये जाऊन सुद्धा याची सरकारला दखल दिलेली आहे, तरी सरकार आमची दखल कोणीही अजून घेऊ राहिला नाही। ओके, पण तांत्रिक मुद्दे असे आहेत की 2011 मध्ये हा प्रकल्प मंजूर झाला, 2023 मध्ये याला मंजुरी सुद्धा मिळाली, मग काम का सुरू होत नाही? साहेब असं झालं का 2011ला त्यांनी मंजूर केला, 2014ला त्यांनी काम चालू केलं। एक शेलार म्हणून आमच्या गावातले ठेकेदार म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर होते, त्यांनी दोन्ही शिवट्या दोन्हीकडून बाजूनी जमीन खोदून नापीक केली आणि शेतकऱ्यांच्या सह्या वगैरे घेऊन त्यांची जमीन नापीक करून त्यांनी तो दोन बांध केले। आणि जो मधीचा साठा होता साहेब, त्यांनी जवळजवळ त्यांनी 11 वर्ष लावले आणि 11 वर्ष ते अजूनही सांगतात का मी आता ठेकेदार नाही, मला मंजुरी मिळत नाही, मला शासन दरबारी। आम्ही शासनाकडे पण गेलो, त्यांच्याकडे पण आम्ही बाब मागितली। आम्ही लघु पाटबंधारेकडे 10 वेळा चक्रा मारल्या शेतकऱ्यांनी आणि लघु पाटबंधारेवाले कलेक्टर म्हणे कलेक्टरकडे ऑफिसमध्ये फाईल आहे, आता ऑफिसमध्ये नाही फाईल मंत्रालयात गेली, मंत्रालयात पण आमचे शेतकरी जाऊन आले, मंत्रालयात पण आम्हाला दाद मिळून नाही राहिली। आता आमचा विषय असा आहे का येत्या लोकसभेच्या वेळेस आम्ही आमच्या गावात तुमचा प्रशासकीय किंवा शासकीय अधिकारी येऊन आम्ही मतदान करणार नाही, येऊ पण देणार नाही। आमच्या मागण्या त्या पूर्ण होईपर्यंत तो आम्ही 100% नाही करून देणार। आमच्या मागण्या पूर्ण करा ही आम्हाला शासनाला विनंती आहे, तरच तुम्ही मतदान करणार, मतदान करणार। हे मंत्रालयात का असा म्हणजे ढिसाळ कारभार होतोय? अनेक वर्ष झाले का बरं थांबवून ठेवतोय? काय मंत्रालयामध्ये ढिसाळ कारभार खरं म्हणजे आम्ही आहे ना आमदार खोसकर साहेबांच्या कडून यांच्याबरोबर आम्ही मंत्रालयात पण चक्कर मारलं किंवा आमचं गेल्या 12-13 वर्षापासून गावातलं जे काम आहे हे काम थांबलेलं आहे। एक तर कामही चालू होत नाही किंवा शेतकऱ्यांना त्या कामाचा कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही। संपूर्ण शेतकरी आमचे गावातले आज बरेचसे सगळे भूमिहीन झालेले आहेत। कुठल्या आता लोकांना त्या शेतकऱ्यांना स्वतःची शेती करत होते त्या शेती पण आता ती पण करता येत नाही। आणि विशेष म्हणजे त्या गावामध्ये आम्हाला पाणी टंचाई खूप मोठ्या प्रमाणात भासत आहे। आता तर मार्च-एप्रिलपासून तर खूप पाण्याची टंचाई आहे। तर आम्ही वेळोवेळी लघु पाटबंधारे ह्या विभागाकडे जाऊन इथं नाशिकच्या ऑफिसला त्यांना वेळोवेळी त्या ह्या धरणा संदर्भात आम्ही निवेदनं दिले, चर्चा केली, परंतु पाहिजे तो प्रतिसाद आम्हाला मिळत नसल्यामुळं आम्हाला आता नाईविलाजास्तव कलेक्टर साहेबांना एक निवेदन देऊन आणि येणाऱ्या लोकसभावर आम्हाला संपूर्ण गाव आम्ही बहिष्कार टाकणार आहे हे निश्चित आहे। एकूणच लोकसभेतल्या मतदानाला बहिष्कार टाकण्याची भाषा हे आदिवासी करतायत, मात्र मंत्रालयात असे कोण झारीतले शुक्राचार्य आहेत की जे या शेतकऱ्यांना पाणी मिळू देत नाही, त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळू देत नाहीत। त्यामुळे सरकारनं या सारस्ते लघु पाटबंधाऱ्याच्या बाबतीत तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।